कांदा भाजी, चायनीज भजी ही सर्वांनी खाल्ली आहे. आज मी इथे बनवलेले आहे फिश बॉल्स. फिशपासनं अगदी जबरदस्त असे चवीला एकदम भन्नाट असे लागतात. छोट्यांपासनं मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे, अगदी एक काटासुद्धा राहणार नाही आणि चवीला पण छान लागेल. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घातलेलं आहे. तर हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी मांदेली मच्छी घेतलेली आहे. तिला आधी मी पूर्णपणे साफ करून घेतलेली आहे. डोकं वगैरे काढून घेतलेलं आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर यात मच्छी बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे आणि याला गॅसवर चढून आपल्याला याला बॉइल्ड करायचं आहे. म्हणजे याच्या आतमधला जो काटा आहे तो सहजपणे निघू शकेल असा. कारण की फिश बॉलमध्ये जर आपण काटे जर राहिले तर जो पण खाणार त्याच्या गळ्यात अटकेल, म्हणून आपल्याला पूर्ण काटे काढून घ्यायचे आहेत. तर मी इथे फिश बॉईल झालेली आहे. एक फिश काढून त्याला थोडं बघितलं तर फिश छान बॉईल झालेली आहे. फिशचं पाणी फेकून 2 पाण्याने परत धुवून घेतलेलं आहे मी. आणि आता याला फिशला साफ करून घ्यायची आहे. तर कशी साफ करायची ते बघा. तर याला 2 मधात काटा असतो, तर दोन्ही बाजूचं जे हे असते स्किन ती पूर्णपणे व्यवस्थित अलगदपणे निघून जाते. तुम्ही कुठलीही मच्छी घेऊ शकता. मी इथे मांदेली मच्छी घेतली. तुम्ही कुठलीही मच्छी घेऊ शकता. त्याला बॉईल केली की सहज त्याचा काटा निघतो. तर बघा, सहजरित्या काटा निघून जातो. मी इथे साफ करत आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे. नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. त्याचबरोबर एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा मी नवनवीन रेसिपीज दिलेल्या आहे. तर त्यासुद्धा बघा आणि कुठली रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंट करा. आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे फिश मी साफ करून घेतलेली आहे पूर्णपणे. आता बाकीची तयारी केलेली होती सोबत. तर इथे मी पत्तागोबी घेतलेली आहे. मी पत्तागोबी जास्त कापली होती तर थोडीच पत्तागोबी घेतलेली आहे. 2 मूठ पत्तागोबी घेतलेली आहे. 2 मूठ हिरवा कांदा म्हणजे पातीचा कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर मीडियम साईजचे 2 टोमॅटो पण कापून घेतले होते, ते पण घालते आहे. आता यात बाकीचे मसाले घालून घेऊया. सुके मसाले घालते सर्वप्रथम. तर इथे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. इथे तुम्ही हवं तर लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीची पेस्ट किंवा हिरवी मिरचीसुद्धा बारीक कापून घालू शकता. पण माझ्याकडे लहान मुलं खाणार होते म्हणून मी इथे लाल मिरचीची पावडर टाकलेली आहे. आता इथे वाटण केलेलं आहे. मी ॲक्च्युली अफगाणी चिकनसाठी वाटण केलेलं होतं, तेच वाटण मी इथे घालत आहे. तर या वाटणामध्ये मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण, कांदा हे टाकून मी वाटलेलं आहे. तर ते वाटण मी घेतले. तुम्हाला अफगाणी चिकनची रेसिपी हवी असेल तर एंड स्क्रीनला मी दिलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता शेजवान सॉस घातलेला आहे थोडासा चवीपुरता. आणि आपण ही जी फिश साफ केली ती पण पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. बघा, छान टाकून घेतलेली आहे. आणि आता याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी यात मी मैदा घालते आहे. तुम्ही मैद्याऐवजी तांदळाचं पीठ आणि मैदा दोन्ही मिक्स करू शकता. तर मी इथे 3 चमचे मैदा घातलेला आहे. तर आता 3 चमचे घातलेले आहे. आता याला मिक्स करून घेते आहे व्यवस्थित असं. त्यानंतर आपल्याला यात अंडासुद्धा घालायचं आहे. तर लिंबू पिळून घेते. लिंबाणी चव खूप छान येते म्हणून मी अर्ध लिंबू पिळते आहे. तुम्ही हवं तर लिंबू स्किपसुद्धा करू शकता. तर याला छान मस्त असं मिक्स करून घेते आहे. जबरदस्त असं चवीला खूप छान लागतात. मी बनवले, माझ्या घरी राहिले नाही, माझ्या मुलींनी सर्व फिनिश करून टाकलेत. बघा, याचा मिक्स केले बॉल बनतो आहे. आता यात मी 1 अंडा फोडून टाकणार, म्हणजे बाइंडिंग खूप छान येतं. तिथे मी 1 अंडा फोडून घालते आणि याला छान असं मिक्स करून घेते आहे. याला तळायला पण तेल जास्त लागत नाही आणि तेलसुद्धा पकडून ठेवत नाहीत हे बॉल. तर ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं. तुम्ही बॉलऐवजी याची भजीसुद्धा करू शकता, पण बॉल्स खायला छान वाटते, दिसायला छान वाटते, तर मुलांना खूप छान वाटतं. तर इकडे मिक्स झालेलं आहे आपलं बॉल्सचं बॅटर. त्याआधी मी इथे गॅसवर तेल पण तळायला ठेवलेलं आहे, म्हणजे तोवर गरम होते इकडे आपले बॉल बनतपर्यंत. तर ब्रेड क्रम्स घेऊन घेतलेले आहे. ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही हवं तर कॉर्नफ्लॉवर लावू शकता, पण ब्रेड क्रम्सनी खूप छान क्रंची वाटतं म्हणून. तर इथे ब्रेड क्रम्स बघा मी गोळा करून घेतला, ब्रेड क्रम्समध्ये डीप केलेला आहे आणि
जे एक्स्ट्रा ब्रेड क्रम्स आहे ते झाडूनसुद्धा घेतलेले. असे मी बाकीचे सुद्धा बॉल्स बनवून घेते. बघा असे बॉल्स मी बनवून घेतलेले आहे. आता आपल्या इकडे तेल पण छान तापलेलं आहे. त्यात आपण हे बॉल्स तळून घ्यायचे. मीडियम आच ठेवायची, फास्ट गॅसवर तळायचे नाही, नाहीतर बॉल्स आतपर्यंत शिजणार नाही, वरवर शिजेल आणि आतपर्यंत शिजणार नाही. हे बॉल्स वरतून अगदी क्रिस्पी लागतात ना, आतून अगदी सॉफ्ट असे लागतात. तर गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला अल्टीपल्टी करत फिरवत हे तळून घ्यायचे आहे व्यवस्थित असे. तर बघा इथे मी तळून घेते आहे. जे फिश खात नाही ते सुद्धा फिश खाईल या बॉल्सच्या याच्याने. बघा इथे बॉल्स छान तळून झालेले आहे. याला मी काढून घेते आहे आणि सर्व करते आहे. तर पूर्ण बॉल्स बाकीचे मी बनवून घेते आहे थोड्या वेळात. आता इथे सर्व केलेले आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.